सुनील पांचाळ. मी आज जे महिलांच्या जीवनामध्ये घडत आहे त्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला, त्या प्रत्येक माऊलीला रणरागिणीला दिला, त्या आदिशक्तीला माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. अहो झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, वेडेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुटवावं कसं, आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना पटवून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आज आपला समाज, आपला देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीच आहे. तरीही आपल्या देशात, समाजात स्त्रीला जेवढं महत्त्वाचं मोलाचं स्थान मिळायला पाहिजे तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला म्हणजेच एका मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्माअगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा त्या उमलत्या कळीला तोडायचा, त्या लहान बाळाला मुळापासून नष्ट करायचा. तेव्हा ती उमलती कळी, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं हे स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं हे स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. काळाच्या पडद्यावर घडू नको आई, काळाच्या पडद्यावर घडू नको आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला की चांगलं, पण मुलगी नको. पण मुलगा किंवा मुलगी या दोन्हींना आपल्याच देवाचं वरदान म्हणून स्वीकारलं पाहिजे. पण आपल्याला हे दिसत नाही, बाह्य जगात स्त्रीचं स्थान किती मोठं आहे आणि आपल्या समाजात किती लहान. तरी आम्हाला मुलगाच हवा, कारण आमची संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती. रात्री दारू प्यायचं आणि बायकोला मारायचं, हीच का हो आमची पुरुषप्रधान संस्कृती? कोणी सांगेल का हो मला हीच का हो आपली पुरुषप्रधान संस्कृती? तरी आम्हाला मुलगाच हवा. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीप. पण मुलगी तुमच्या वंशाची पंथी नाही का बनू शकत? तिला पण हक्क आहे जगायचा. मुलगा एकाच घरचा दिवा, पण मुलगी सासर आणि माहेर ही दोन्ही घरात तेवत ठेवणारी एक जगजगती ज्योत आहे, हे केव्हाही विसरू नका. लक्षात ठेवा, फूल ना रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे. जर मुलीच नाही राहिल्या या धरतीवर तर तुम्ही मुलं कुठून आणणार? तुमच्या वंशाचा दिवा कुठून पैदा करणार? जर फूल ना रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे. अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाओगे. अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाओगे. खरंच आपल्या समाजातील स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे, तिला घडवलं पाहिजे. तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे. आज गावात अनेक स्त्रिया समाजातल्या स्त्रीच्या पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. आणि आपल्या समाजातील स्त्री ही कुठेतरी अज्ञानाच्या अंधकारात चूल आणि मूल यातच गुरफटलेली दिसते. तिला त्यातून बाहेर काढली पाहिजे. तिला तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे. तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे. तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने शिक्षित प्रशिक्षित होईल. पण आजच्या स्त्रिया काही खूपच हुशार झाल्या आहेत. ते आपली स्वतःची प्रगती स्वतःच करत आहेत. हे आजच्या कार्यक्रमावरून दिसून येत आहे. येथे पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या जास्तच आहे. स्वतःची प्रगती त्या स्वतःच करत आहेत. त्यांची स्वप्ने चकोरी न राहता मनामध्ये जिद्द, धैर्य, आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कोणीतरी म्हटले आहे, अरे लाटांबरोबर तर सर्वच पोहतात, पण खरा शूरवीर तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो. तशाच काहीतरी आजच्या स्त्रिया आहेत. पण या जगाची रीत अशी आहे, कोणी चांगलं केलं तर या जगात सर्व नावच ठेवतात आणि कोणी वाईट केलं तरीही नावच ठेवतात. अशा या जगात पुढे जाणाऱ्यांवर माणसं जळतात व मागे राहणाऱ्यांची थट्टा करतात. पण असंच काहीतरी आपल्या समाजातील स्त्रीच्या बाबतीत आहे. आपल्या समाजात चूक कोणाची का असे ना, दोष मात्र कायम स्त्रीलाच दिला जातो. मग तिने काही चांगलं केलं तरी आणि अयोग्य केलं तरी. मग अशा या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्यासारख्या मुलींनी, स्त्रियांनी जगावं तरी कसं आणि मारावं तरी कसं? मन मोकळेपणाने वागलं की म्हणतात पोरीला बंधन नाही. शांत गंभीरपणे वागलं की म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही. लग्नाला उशीर झाला की म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल, पोरीतच एखादी खोट असेल. लवकर लग्न केलं तर म्हणतात एखादं लफडं लपवायचं असेल. खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, डोक्यावर मिऱ्या वाटेल. अशा या दुतोंडी जगात, मी म्हणते या दुतोंडी जगात मुलींनी जगावं तरी कसं आणि निरपराधी असताना बदनामीला घाबरून मरावं तरी कसं? या दुतोंडी जगात पोरींनी जगावं तरी झाशीच्या राणीसारखं आणि मरावं तरी झाशीच्या राणीसारखं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.